गेल्या 5 महिन्यांमध्ये मुंबईसह महाराष्ट्रात ऑनलाईन फ्रॉडचं प्रमाण वाढल्याचं दिसतंय। मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या आकडेवारीनुसार अवघ्या 5 महिन्यात 250 पेक्षा जास्त स्टॉक मार्केट ॲप फ्रॉडमध्ये गुंतल्याचं उघड झालंय। विशेष म्हणजे सोशल मीडियावरती फेक प्रोफाईल तयार करून किंवा मग लिंक तयार करून त्याद्वारे लोकांची जाणारी फसवणूक केली जाणारी ही संपूर्ण या घटनांमध्ये प्रमाण वाढलंय। कसं पसरतंय सायबर फ्रॉडचं जाळं पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। चालू वर्षी आतापर्यंत 266 स्टॉक मार्केट ॲप फ्रॉडच्या गुन्ह्यांची नोंद आहे। तर गेल्या 5 महिन्यात 1760 ऑनलाईन फ्रॉड्सच्या केसेस दाखल झाल्या। गेल्या 5 महिन्यात ऑनलाईन फ्रॉड प्रकरणी 410 जणांना अटक करण्यात आली आहे। गेल्या वर्षी ऑनलाईन फ्रॉडच्या 4169 केसेस तर 1090 जण अटकेत आहेत। तर सर्वात जास्त केसेस सोशल मीडिया फेक प्रोफाईलच्या आहेत, त्या पाठोपाठ फेक वेबसाईटच्या देखील आहेत। तर फ्रॉड करणारे एखादी ऑनलाईन जाहिरात देतात, सोबत जॉईन होण्यासाठी लिंक पाठवतात, त्यातून तुम्ही व्हॉट्सअप टेलिग्राम कम्युनिटीवरती जाता। तुम्हाला सगळं खरं वाटावं म्हणून ते काही काळ ऑनलाईन कोर्सेस देखील घेतात, तसेच सेमिनारचं देखील आयोजन करतात। कोर्सेस किंवा सेमिनारमध्ये तुम्हाला जे जागतिक गुंतवणूक कंपन्यांशी त्यांचे कसे लागेबांधे आहेत हे पटवण्याचा प्रयत्न करतात। एकदा का तुमचा त्यांच्यावर विश्वास बसला की तुम्हाला ते काही बनावट पण खरे वाटणारे ॲप डाउनलोड करायला लावतात, त्यातून गुंतवणूक होते। तर काही कंपन्यांचे शेअर्स खरेदी करायला लावतात, तुम्ही ते खरेदी देखील करता, पण हे सगळं डीमॅट अकाउंट शिवाय होतं। काही महिन्यांनंतर हे फ्रॉड करणारी मंडळी गायब होतात, आपल्यासोबत धोका झाल्याचं काही महिन्यानंतर लक्षात येतं।